नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गृह स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालय भरती 2025 या भरतीमध्ये क्लार्क, ड्रायव्हर, पिओन आणि हमाल या पदासाठी जी परीक्षा आहे त्या परीक्षेसाठी आपण जी मागील प्रश्नपत्रिकाची व्हिडिओ सिरीज चालू केलेली आहे त्यामधला आजचा आपला हा पेपर आहे. विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाचे प्रश्न आहे. मागील परीक्षेमध्ये निवडून घेतलेले आपण प्रश्न आहे, तर येणाऱ्या परीक्षेमध्ये 100% तुम्हाला ते उपयोगात येणारे प्रश्न आहे. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि व्हिडिओ आवडला तर त्याला एक लाईक नक्की करायचं आहे. तर जास्त वेळ न घेता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, पहिला प्रश्न काय आहे. पहिला प्रश्न आहे बा, स्थानिक कारभारात लोकांचा सहभाग वाढावा म्हणून कोणत्या समितीची निर्मिती केली जाते? समित्या दिलेल्या आहे तुम्हाला, आणि जो स्थानिक कारभार आहे याच्यामध्ये लोकांचा सहभाग वाढावा म्हणून कोणती समितीची निर्मिती केलेली आहे? बघा, समित्या तुमच्या समोर दिलेल्या आहे. स्थायी समिती, प्रभाग समिती, विषय समिती आणि नियोजन समिती. मग कोणत्या समितीचा विचार करण्यात आलेला आहे की स्थानिक लोकांचा सहभाग वाढवण्यासाठी? प्रभाग समितीचा. म्हणजेच पर्याय नंबर 2 या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे मुंबईत प्रसिद्ध होणाऱ्या कोणत्या मराठी दैनिकाचे संपादक होते? मुंबईमध्ये प्रसिद्ध होणाऱ्या कोणत्या मराठी दैनिकाचे संपादक होते? कोण? स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे. अवंती, सामना, लोकमत, मार्मिक. कोणतं दैनिक होतं? ते दैनिक होतं बघा, मार्मिक. ते म्हणजेच पर्याय नंबर 4 हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. डॅडेश हे केंद्रीय नियोजन मंडळाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. कोण? सभापती, वित्तमंत्री, पंतप्रधान का राष्ट्रपती? काय उत्तर असेल या प्रश्नाचं? जेवढ्याही प्रश्नाची उत्तर तुम्हाला देता येत असतील तेवढ्या प्रश्नांची उत्तर देत चला, कारण आपण व्हिडिओ हा 1 लाइनर पद्धतीने घेत आहोत. पंतप्रधान हे केंद्रीय नियोजन मंडळाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. म्हणजेच पर्याय नंबर 3 हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर असेल. पुढचा प्रश्न आपण बघूया. संसदेने भारतीय नागरिकत्वाचा कायदा केव्हा संमत केला? संसदेने भारतीय नागरिकत्वाचा कायदा केव्हा संमत केला असा प्रश्न तुमच्या समोर आहे. पर्याय तुमच्या समोर दिलेले 1950, 1952, 1955, 1958. भारतीय नागरिकत्वाचा कायदा केव्हा संमत करण्यात आलेला आहे? 1955 मध्ये. म्हणजेच या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर असेल पर्याय नंबर 3. पुढचा प्रश्न आपण बघूया. हडप्पा ऐतिहासिक ठिकाण कोणत्या नदीच्या तीरावर वसलेलं आहे? हडप्पा हे जे ऐतिहासिक ठिकाण आहे हे कोणत्या नदीच्या तीरावर वसलेलं आहे? सरस्वती, सिंधू, झेलम, रावी. काय योग्य उत्तर असेल? योग्य आणि अचूक उत्तर असेल पर्याय नंबर 4. हडप्पा हे जे ऐतिहासिक ठिकाण आहे तर हे रावी नदीच्या तीरावर वसलेलं आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. तैनाती फौजेचे धोरण मोठ्या प्रमाणात कोणत्या ब्रिटिश गव्हर्नर जनरलने राबवले होते? ब्रिटिश गव्हर्नर जनरलचे नावं दिलेले आहे. आणि कोणाच्या काळामध्ये तैनाती फौजेचे धोरण राबवले गेलेले आहे? बघा, वॉरेन हेस्टिंग्ज, लॉर्ड कॉर्नवालिस, जॉन ॲडम्स, लॉर्ड वेलेस्ली. काय योग्य उत्तर असेल? लॉर्ड वेलेस्ली यांच्या काळामध्ये हे जेव्हा भारताचे गव्हर्नर जनरल होते तेव्हा तैनाती फौजेचे धोरण हे मोठ्या प्रमाणात काय राबवलेलं आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे पंचायतींना घटनात्मक दर्जा देण्यात आलेला आहे? कोणती घटना दुरुस्ती आहे की तिच्याद्वारे जी पंचायत आहे या पंचायतींना घटनात्मक दर्जा देण्यात आलेला आहे? 72वी, 73वी, 74वी का 75वी? कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे? 73व्या घटना दुरुस्तीद्वारे पंचायतींना घटनात्मक दर्जा देण्यात आलेला आहे. म्हणजेच योग्य उत्तर काय येईल? पर्याय नंबर 2. पुढचा प्रश्न आपण बघूया. जीविताचा हक्क व व्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क घटनेतील कोणत्या कलमामध्ये नमूद केलेला आहे? जीविताचा हक्क व व्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क कोणत्या कलमामध्ये नमूद केलेला आहे? कलम 19, कलम 20 ते 22, कलम 25 ते 28, कलम 23 ते 25. कोणतं कलम आहे की ज्यामध्ये जीविताचा आणि व्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क नमूद केलेला आहे? कलम 20 ते 22 या कलमामध्ये काय जीवित आणि स्वातंत्र्याचा हक्क नमूद केलेला आहे. म्हणजेच पर्याय नंबर 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. खालीलपैकी घटनेतील कोणत्या कलमानुसार राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली जाते? कोणत्या कलमानुसार राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली जाते?
बघा कलम दिले तुम्हाला 352, 124, 169, 338. कोणत्या कलमानुसार आणीबाणी जाहीर केली जाते? तर 352 या कलमानुसार. पर्याय नंबर 1 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. भारतीय संविधानाच्या कोणत्या भागात पंचायत राज संस्थेचे स्वयंशासनाच्या संस्था असे वर्णन आहे? कोणत्या भागामध्ये पंचायत राजची स्वयंशासनाच्या संस्था असे वर्णन आहे? बघा 74वी घटनादुरुस्ती, मूलभूत हक्क, उद्देश पत्रिका किंवा राज्यनीतीची मार्गदर्शक तत्वे. काय योग्य उत्तर असेल? योग्य उत्तर असेल पर्याय नंबर 4 राज्यनीतीची मार्गदर्शक तत्वे. या भागामध्ये काय पंचायत राज संस्थाचे स्वयंशासनाच्या संस्था असे वर्णन आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. रामगीता लिहिणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे संपूर्ण नाव काय आहे? सर्वांना माहीत असेल. माणिक बंडू इंगळे, डेबूजी झिंगराजी जानोरकर, माणिक शांडोजी महाराज किंवा यापैकी नाही. तर ग्रामगीता लिहिणारे राष्ट्रसंत कोण? तुकडोजी महाराज. यांचं संपूर्ण नाव काय होतं? तर माणिक बंडोजी इंगळे हे त्यांचं नाव होतं. म्हणजेच पर्याय नंबर 1 हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे. त्यानंतर पर्याय नंबर 2 काय? डेबूजी झिंगराजी जानोरकर हे कोणाचं नाव होतं? तर हे गाडगे महाराजांचं नाव होतं. पुढचा प्रश्न आपण बघूया. जगामध्ये सर्वप्रथम लिखित राज्यघटना कोणत्या देशांनी निर्माण केली? कोणत्या देशांनी निर्माण केलेली आहे लिखित राज्यघटना? जगामध्ये सर्वात प्रथम इंग्लंड, अमेरिका, भारत, कॅनडा. काय योग्य उत्तर येईल? पर्याय नंबर 2 अमेरिका या देशाने जगामध्ये सर्वप्रथम लिखित राज्यघटना निर्माण केलेली आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. सध्या भारतीय संघराज्यात किती घटक राज्य व किती केंद्रशासित प्रदेश आहेत? 28 घटक राज्य, 8 केंद्रशासित प्रदेश, का 27 घटक राज्य व 8 केंद्रशासित प्रदेश, का 28 घटक राज्य व 9 केंद्रशासित प्रदेश, किंवा 29 घटक राज्य व 9 केंद्रशासित प्रदेश? किती आहे? योग्य उत्तर येईल 28 घटक राज्य व 8 केंद्रशासित प्रदेश. म्हणजेच पर्याय नंबर 1 हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे बघा. विधवा विवाहोत्तेजक मंडळाची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली? पर्याय बघा काय? धोंडो केशव कर्वे, न्यायमूर्ती रानडे, विष्णुबुवा ब्रह्मचारी, गोपाळ गणेश आगरकर. कोणी केलेली आहे विधवा विवाहोत्सुक मंडळाची स्थापना? योग्य उत्तर आहे त्याचं पर्याय नंबर 1 महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी केलेली आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. भारतीय मान्सून निर्मितीवर प्रभाव टाकणारा एल निनो हा जो सागरी प्रवाह आहे हे कोणत्या महासागरात आढळतो आपल्याला? पर्याय काय? अटलांटिक महासागर, आर्टिक महासागर, हिंदी महासागर किंवा पॅसिफिक महासागर. भारतीय मान्सून निर्मितीवर प्रभाव टाकणारा एल निनो हा जो सागरी प्रवाह आहे कोणत्या महासागरात आढळतो? तो पॅसिफिक महासागरात आढळतो. म्हणजेच योग्य उत्तर काय येईल? पर्याय नंबर 4. पुढचा प्रश्न आपण बघूया. भारतीय संविधानाच्या उद्देशिकेत नव्याने अंतर्भूत करण्यात आलेले शब्द खालीलपैकी कोणते आहे? नव्याने अंतर्भूत करण्यात आलेले शब्द कोणते? बघा शब्द काय दिले? समाजवादी, धर्मनिरपेक्ष, सार्वभौम लोकशाही, गणराज्य, न्याय, स्वातंत्र्य, समानता, बंधुता, एकात्मता. कोणते शब्द नव्याने आलेले? पर्याय काय दिले पा? अ, आ, औ. दुसरा पर्याय इ, ई, उ, ए, आई आणि चौथा आहे अ, ई, ओ. तर काय उत्तर येईल याचं? पर्याय नंबर 1 अ, आ, औ हे शब्द. बघा अ शब्द काय आहे? समाजवादी, आ काय आहे? धर्मनिरपेक्ष आणि औ काय आहे? एकात्मता. हे जे शब्द हे काय नव्याने अंतर्भूत करण्यात आलेले शब्द आहे. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर काय येईल? पर्याय नंबर 1. पुढचा प्रश्न आपण बघूया. बघा अणूचे सर्वप्रथम भेदन करणारा माणूस म्हणून डायडॅस वर्णन करता येईल. कोणाचं वर्णन करता येईल? अणूचे सर्वप्रथम भेदन करणारा माणूस म्हणून कोण आहे? जॉन डाल्टन, डेमोक्रिटस, जॉन थॉम्सन यापैकी नाही. अणूचे प्रथम भेदन करणारा माणूस कोण? जॉन थॉम्सन. पर्याय नंबर 3 हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर. पुढचा प्रश्न आपण बघूया. मराठी भाषेतील पहिला शिलालेख कर्नाटकात डायडॅश या ठिकाणी श्री गोमटेश्वराच्या मूर्ती खाली आढळतो. कोणत्या ठिकाणी? हम्पी, मैसूर, श्रावणबेळगोळ, बेळगाव.
पहिला शिलालेख कर्नाटकात कोणत्या ठिकाणी? श्रावणबेळगोळ या ठिकाणी काय गोमटेश्वरांच्या मूर्तीखाली आढळतो. म्हणजेच पर्याय नंबर 3 हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर. पुढचा प्रश्न आपण बघूया. उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नेमणूक किंवा नियुक्ती कोण करतं? पंतप्रधान करतात का राज्यपाल करतात का राष्ट्रपती करतात का मुख्य न्यायमूर्ती करतात? कोण करते? उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नियुक्ती राष्ट्रपती करतात. पर्याय नंबर 3 हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर राहील. पुढचा प्रश्न पहा. संगणकावर काम करण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रोग्रामचा संच म्हणजे डॅश होय. म्हणजे काय होय? संगणकावर काम करण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रोग्रामचा संच म्हणजे काय होय? मेमरी, CPU, सॉफ्टवेअर का डेटा? काय असेल? म्हणजेच सॉफ्टवेअर होय. पर्याय नंबर 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न पहा. अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या. इलॉन मस्क हे उद्योगपती खालीलपैकी कोणत्या कंपनीशी संबंधित नाहीत? कंपनी दिलेली आहे तुम्हाला. काय? ॲमेझॉन, टेस्ला, स्टारलिंक्स, स्पेसएक्स. इलॉन मस्क हे उद्योगपती कोणत्या कंपनीशी संबंधित नाही? ॲमेझॉन या कंपनीशी संबंधित नाहीत. म्हणजे योग्य उत्तर काय आहे? पर्याय नंबर 1. पुढचा प्रश्न आहे. राज्याचे राज्यपाल डॅश असतात. राज्याचे राज्यपाल डॅश असतात. कसे असतात? राज्य विधिमंडळाकडून निर्वाचित, पंतप्रधानाकडून नामनिर्देशित, राष्ट्रपतीकडून नियुक्त, तेही नाही. राज्याचे राज्यपाल कसे असतात? तर राष्ट्रपतीकडून नियुक्त केलेले असतात. म्हणजेच पर्याय नंबर 3 हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर असेल. पुढचा प्रश्न आपण बघूया. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागात मार्गदर्शक तत्वाचा समावेश करण्यात आला आहे? कोणत्या भागामध्ये करण्यात आलेला आहे? 3ऱ्या भागात, पहिल्या भागात, 4थ्या भागात, 2ऱ्या भागात? भारतीय राज्यघटनेच्या 4थ्या भागामध्ये मार्गदर्शक तत्वांचा समावेश करण्यात आलेला आहे. म्हणजेच पर्याय नंबर 3 हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर राहील. पुढचा प्रश्न आपण बघूया. पुढचा प्रश्न बघण्या अगोदर मी तुम्हाला एक विनंती करतो, एक रिक्वेस्ट करतो की अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल लगेच सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून ठेवा की जेणेकरून पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटून जाईल. काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवत चला. या ठिकाणी थांबूया. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वाची प्रश्नपत्रिक घेऊन. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मित्रांनो.